रोटरीयन हर्षदा बावनकर. नमस्कार. संध्यासमयी बागेत प्रेयसीची वाट बघत असलेला प्रियकर विविध फुलांमध्ये प्रेयसीच्या प्रत्येक अदेला आठवत तिच्या अवयवांची तुलना नाजूक फुलांसोबत करीत व्यक्त होतो तो या गझलेतून. गझलेचं शीर्षक आहे आभास. वृत्त आहे आनंदकन, मात्रा 24 आणि रस्व दीर्घाची जी लगावली आहे ती आहे गागा लगा लगा गा, गागा लगा लगा गा. पहिला मतला सादर करते. भाऊक या घडीला निश्वास गोठलेले, भाऊक या घडीला निश्वास गोठलेले, डोळ्यात सांजवेळी आभास दाटलेले, डोळ्यात सांजवेळी आभास दाटलेले. जाई जुई चमेली बारात पाकळ्यांची, जाई जुई चमेली बारात पाकळ्यांची, तारुण्य मोगऱ्याचे, तारुण्य मोगऱ्याचे श्वासात पेटलेले, डोळ्यात सांजवेळी आभास दाटलेले. आरास भावनांची रेखीत सोन चाफा, आरास भावनांची रेखीत सोन चाफा, गालातल्या खळीने, गालातल्या खळीने काळीज हारलेले, डोळ्यात सांजवेळी आभास दाटलेले. नाजूक केतकीचा, नाजूक केतकीचा शृंगार तो रसाळी, नाजूक केतकीचा शृंगार तो रसाळी, कांतीय भावलेणे, कांतीय भावलेणे नेत्रात भारलेले, डोळ्यात सांजवेळी आभास दाटलेले. रेशीम पापण्यांची, रेशीम पापण्यांची कामुक रातराणी, रेशीम पापण्यांची कामुक रातराणी, घायाळ या मनाला, घायाळ या मनाला हृदयात कोरलेले, डोळ्यात सांजवेळी आभास दाटलेले. प्रेयसीला अशा प्रकारे आठवत असतानाच प्रियकाला आभास होतो की प्रेयसी अगदी त्याच्या पुढ्यात येते आहे, त्याच्या येण्याची तिला चाहूल लागते. पुढचा शेर. लाजून केवड्याने गाता सुरेल गाणी, लाजून केवड्याने गाता सुरेल गाणी, आवाज पैंजनांचे, आवाज पैंजनांचे कानात गुंजलेले, डोळ्यात सांजवेळी आभास दाटलेले. आणि तितक्यात प्रेयसी प्रियकराच्या पुढ्यात येऊन उभी राहते. अबोलीसम प्रेयसीचं रूप बघून प्रियकर आनंदित होतो आणि त्या आनंदाला कवेत घेत तो व्यक्त होतो गझलेचा पुढचा आणि शेवटचा शेर म्हणजे मक्ता, ज्यात गझल लिहिणाऱ्याचं नाव असतं. आली अशी अबोली न्हाऊन केशराने, आली अशी अबोली न्हाऊन केशराने, मी या क्षणी हर्षाला, मी या क्षणी हर्षाला बाहूत घेतलेले, डोळ्यात सांजवेळी आभास दाटलेले. भाऊक या घडीला निश्वास गोठलेले, डोळ्यात सांजवेळी आभास दाटलेले, डोळ्यात सांजवेळी आभास दाटलेले. हर्ष आहे जिची अदा अशी मी हर्षदा, हर्षदा बावनकर. धन्यवाद. हर्षदाताई छान. तुमचे शेर एक आवडला आम्हाला. लाजून केवड्याने गाता सुरेल गाणी, लाजून केवड्याने गाता सुरेल गाणी, आवाज पैंजणांचे कानात गुंजलेले. यामध्ये तुम्ही जे शेअर केलेलं आहे छानच आहे. तुम्हाला याची पण हे आहे की आनंदकंद वृत्तात केलेलं आहे आणि त्या आनंदकंद वृत्ताचं जे आहे ती लगावली, जसं जी म्हणतो की शिस्तीत चालायला पाहिजे, त्यांची ही जी गझल आहे शिस्तीत चालत होती, वादच नाही. तर ती शिस्त कोणाची होती? ती शिस्त त्या मात्रांची होती, त्या लगावलीची होती. कसं आहे ते आनंदकंद वृत्तात नानार नार नाना, नानार नान नाना किंवा गागाल गाल गागा, गागाल गाल गागा. तीच अशी कशी चालते की गागाल म्हणजे दीर्घ दीर्घ ऱ्हस्व, दीर्घ ऱ्हस्व दीर्घ दीर्घ, दीर्घ दीर्घ ऱ्हस्व, दीर्घ दीर्घ, दीर्घ ऱ्हस्व दीर्घ. तर ह्याप्रमाणेच ती चालत राहते. मग ह्याप्रमाणे प्रत्येक शेर हा त्याप्रमाणे चालत असतो आणि ही यांनी केलेली छान गझल आहे. बाकी छान, खूपच छान गझल केलेली आहे आणि प्रत्येक तुम्हाला जे तुमच्या भावना आहेत त्या पण तुम्ही सांगितल्या छान.